नमस्कार, ऑल इन वन मनीषा या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम लाल चुटूक आणि एकदम हिरवीगार अशी परंतु खायला गोड अशी आपली हिरवी मिरचीची रेसिपी तुम्हाला शिकवत आहे. तर त्यासाठी व्हिडिओ नक्की बघा. तर हे बघा, मी अशा पद्धतीने तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तर तांदळाचं पीठ हे 2 वाट्या मी घेतलेलं आहे. तर त्यानुसार तुम्ही तुमच्या अंदाजानुसार तुम्ही घेऊ शकता. तर इथे 2 वाट्या ते तांदळाचं पीठ घेतल्यानंतर मी त्यामध्ये 3 जे आपले खाण्याचं जे तेल आहे, तर ते 3 पळ्या त्यामध्ये टाकलेलं आहे. ते टाकल्यानंतर पूर्ण आपल्याला पिठाला कव्हर करायचं आहे. म्हणजे सर्व पिठाला आपल्याला ते तेल थोडं-थोडं चोळून घ्यायचं आहे, जेणेकरून ते तेल सगळ्या पिठाला लागेल. त्यानंतर आपण जे घरामध्ये नॉर्मल टेम्परेचरचं जे पाणी असतं वापरतो, तर ते पाण्याने आपल्याला हे पीठ मळायचं आहे. त्यासाठी कोणतंही गरम पाणी करायचं नाही किंवा थंड पाणी एकदम घ्यायचं नाही, तर नॉर्मल टेम्परेचरचं पाणी घ्यायचं. त्यानंतर मी ते छान असा गोळा तयार केला, मऊसूत असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याकडे बाजारात भेटतात फूड कलर, तर ते फूड कलर आणायचे आहे आणि इथे लाल कलरचा मी फूड कलर टाकून गोळा बनवून घेते. तर तो चांगला मळून घ्यायचा आहे. आता माझा कलर थोडासा लाल आणि थोडासा ऑरेंज होता, त्यामुळे गोळा हा थोडासा माझा ऑरेंज कलरमध्ये दिसतोय, परंतु तळल्यानंतर तो रेड कलरच झाला. तर आणि ग्रीन कलरचा जो आहे, तर त्यामध्ये मी ग्रीन कलर असे 2 गोळे आपल्याला वेगळे करून घ्यायचे आहे मळल्यानंतर आणि एक गोळा हा आपल्याला रेड कलरचा बनवायचा आणि एक गोळा हा आपल्याला हिरव्या कलरचा बनवायचा आहे, जेणेकरून मिरची ही हिरवी आणि लाल कलरची असते. तर हा हे बघू शकता तुम्ही इथे लाल कलरचा आणि इथे हिरव्या कलरचं जे फूड कलर आहे, त्यामुळे थोडंसं मी पाणी ओतून घेतलं, जेणेकरून पाणी ओतल्यामुळे काय होतं की पटकन लगेच ते पिठाला मिक्स होतं पिठामध्ये. जर आपण तशीच जर हाताने जर चिमटी भरून जर टाकला, तर ते पटकन त्यामध्ये म्हणजे मिक्स होत नाही. तर हे बघा, अशा पद्धतीने मी 2 गोळे तयार करून घेतले. त्यानंतर आपल्याला थोडंसं किंचितसं पीठ घ्यायचं आहे आणि ते आपल्या तळहातावरती किंवा मधला जो भाग आहे तळहाताचा, त्यावरती आपल्याला असं छान असं वळून घ्यायचं आहे. म्हणजे मिरचीचा शेप थोडक्यात द्यायचा आहे आपल्याला त्याला. तर बघा, खूप छान इझिली आणि पटकन होतो. खूप मेहनत करावी लागत नाही याला. हातानेच पटकन आपल्याला हे असे. तर ह्या मिरच्या आपल्याला आपण ज्यावेळेस लहान होतो म्हणजे 19व्या शतकामध्ये, त्यावेळेस आम्ही 6वी 7वीला 4थी-5वीला असेल, तर त्यावेळेस ना आमच्या शाळेच्या बाहेर असं म्हणजे गुलाबजामुन राहायचे लाल, परत ह्या मिरच्या राहायच्या आणि आम्हाला घरून पैसे दिलेले असायचे. त्यावेळेस ₹1 म्हणजे आम्हाला खाऊसाठी दिलेला असायचा किंवा 50 पैसे दिलेले असायचे. आपल्या प्रत्येकालाच माहीत असेल. तर आपण त्या ₹1 जर दिला असेल, तर त्याचे डिव्हाईड करायचो. म्हणजे 50 त्यावेळेस 4 आणे म्हणजेच 25 पैसे. तर त्या 25 पैशामध्ये आपल्याला 5 गोळ्या यायच्या. तर अशा पद्धतीने ₹1 आपल्याला 50 पैशाच्या आपण गोळ्या घ्यायचो. 50 पैशाचा वेगळा दुसरा खाऊ घ्यायचो. तर त्याची आठवण या ठिकाणी करून देतात. तर हे बघा, त्या सगळ्याही मी आधी खूप कडकडीत एकदम तेल गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर आपल्याला एकदम लो फ्लेम करायची आणि त्यावरती आपल्याला ह्या मिरच्या तळून घ्यायच्या आहे. तर मिरच्या खूप अशा खरपूस पण नाही भाजायच्या आणि खूप अशा आपल्याला म्हणजे लूज पण नाही ठेवायच्या. अशा मीडियम आचेवरती आपल्याला ह्या तळून घ्यायचं आहे. जास्त जर आपण तळायला गेलो, तर त्याचा कलर चेंज होईल आणि त्या कडक होतात खूप. त्यामुळे आपल्याला मीडियम आचेवरतीच तळायच्या आहे. त्यानंतर मी इथे वाटीभर साखर घेतली पाक बनवण्यासाठी. तर साखर बुडेल इतपतच आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि साखर पूर्ण मेल्ट झाल्यानंतर त्याचं पाणीच होत असतं. तर हे बघा, साखर पूर्णपणे मेल्ट होऊन त्याचा पाक तयार होतोय. तर पाक असा बनवायचा आहे की तुम्ही बघू शकतात हे असं मेल्ट होतंय हलवून. तर एकदम शेवटचा जो थेंब असतो ना, तर तो थेंब किंचित वरती पण राहत नाही, खाली पण राहत नाही. अशा पद्धतीने आपल्याला तो पाक बनवून घ्यायचा आहे. तर पाक बनवल्यानंतर आपण ज्या मिरच्या तळल्या होत्या त्या पूर्णपणे त्यात सोडायच्या. 5च मिनिटं आपल्याला पाकामध्ये शिजवून घ्यायच्या आहे. जेणेकरून तो पाकामध्ये त्या मुरतील आणि सगळीकडेही त्याचं छान असं त्या आतमध्ये पाक जाईल आणि त्यानंतर ती जशी साखर आटत येते, तसं ते त्यावरती साठत असते ती साखरेचा जो भुरा असतो तो. तर त्यावरती तो जी साखर वरती जी त्याला
चिटकती ना तर त्याचा कलर खूप छान येतो आणि त्यामुळेच जी मिरची आहे ना तिला टेस्ट आणि त्या मिरचीला म्हणजे छान दिसती ती. तर त्यावरती अशी साखर अशी घट्ट झालेली असते आणि खायलाही खूप छान लागतात आणि दिसायलाही खूप छान आहे मिरच्या. जी साखर आहे ना तर ती तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ठेवू शकता, नसेल पाहिजे तर काढून घेऊ शकतात. परंतु जो वरती जे साखर जी त्यावरती साठलेली आहे ना त्यामुळे त्या मिरचीला छान दिसते ती मिरची आणि एकदम छान टेक्स्चर पण येत असतं आणि खायलाही खूप छान लागत असती. तर ही बघा अशी मिरची किती छान लागत आहे खाण्यासाठी. रेसिपी अशी झालेली आहे. तर नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक जरूर करा.